टाइम्स डिजिटलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 बातम्या। भाजप प्रणित एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर आज गुरुवारी इंडिया आघाडीकडून विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांचं नाव चर्चेत आले। इंडिया आघाडीच्या बैठकीत विरोधी पक्षनेता म्हणून कोणाची निवड होते याकडे इंडिया कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले। मी पुन्हा येईल असे म्हणणारे फडणवीस आता मला घरी जाऊ द्या असे म्हणतायत, अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले नारायण राणे आज गुरुवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं वृत्त आहे। राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी सिंधुदुर्गात जाहीर सभा देखील घेतली होती। महायुतीला राज्यात पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून डॅमेज कंट्रोल करण्याची रणनीती आता आखली जाते। मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्यामुळे प्रफुल्ल पटेल की सुनील तटकरे यापैकी कोण कॅबिनेट मंत्री होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। लोकसभा निकालानंतर बैठकांचे सत्र सुरू झाले असून आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची बैठक बोलवण्यात आली आहे। दरम्यान शिंदे यांच्या पक्षाला एक कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रीपदे मिळण्याची शक्यता असून शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे, प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे तर राज्यमंत्रीपदासाठी नरेश म्हस्के, धैर्यशील माने यांच्या नावाची चर्चा होते। एनडीए मध्ये 16 पक्ष सहभागी असून कोणत्या पक्षाला कोणते मंत्रालय मिळते याची आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। एनडीए मध्ये भारतीय जनता पक्ष, तेलुगू देशम, संयुक्त जनता दल, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, लोक जनशक्ती पक्ष, धर्मनिरपेक्ष जनता दल, राष्ट्रीय लोकदल, जनसेवा पक्ष, युनायटेड पीपल्स पक्ष, हिंदुस्थानी अवाम मोर्चा, झोराम पीपल्स मुवमेंट, सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा, अपना दल, आसाम गण परिषद आणि एजेएसयू आसाम हे 16 पक्ष सहभागी आहेत। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी दिशाभूल केली, खोटा आणि चुकीचा प्रचार केला, राज्यघटना बदलण्याची खोटी भीती निर्माण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये व्यक्त केली आहे। देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पद सोडण्यावर ठाम असून सरकारमध्ये राहून पक्ष वाढवण्यासाठी मर्यादा येतात, त्यामुळे मंत्रिपदाचा त्याग करूनच आपण संघटना बळकट करू असे त्यांनी मनधरणी करण्यासाठी आलेल्या नेत्यांना सांगितले। आपल्या निर्णयावर फडणवीस ठाम असल्यामुळे केंद्रीय नेते आता कोणता निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं। लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 75,000हून अधिक मतदारांनी नोटाला पसंती दिली। मुंबईच्या 6 मतदारसंघांमध्ये मिळून 53,73,460 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। सरासरी 54.6% मतदान झाले असून या सर्व मतदारसंघात मिळून 75,263 मतदारांनी नोटाला मत दिले। त्याची टक्केवारी 1.40 इतकी होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।